बाळासाहेबांना मानत असतील तर मुंबई महापौर पदासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा। चोरून घेऊन ते शिवसेनेचे मालक होऊ शकत नाहीत, भास्कर जाधवांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम केलं। भास्कर जाधवांसह ठाकरेंच्या शिवसेनेचंच धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा, दादा भुसे यांचं वक्तव्य। आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही, इतके वाईट दिवस आलेले नाहीयेत। भाजप कोणत्याही स्थितीमध्ये मुंबईचं महापौरपद सोडणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। बाळासाहेबांच्या जयंतीदिनी अशी राजकीय वक्तव्य करू नये, भास्कर जाधव यांच्या महापौर पदाबाबतच्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भारतात परतल्यावर मुंबईत जे करार झाले त्यावर उत्तर देणार, सध्या दावोसमधील गुंतवणुकीवरती लक्ष आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसे आघाडीवर असल्याचं फडणवीसांचं सूचक वक्तव्य। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीच नसेल, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन, तर बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियानाची ही घोषणा। 100व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। महापालिका निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज एकत्र येणार, षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली। महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण, तर माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र श्रेयश जगताप यांनाही शरणागती पत्करण्याचे निर्देश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यांचा उपचारादरम्यान मृत्यू। हरीश दरोडा आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी तुरुंगात होते, तुरुंगातच त्यांची तब्येत बिघडली। बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, शाळेच्या व्हॅन चालकावर आरोप, तर नराधम चालक अटकेत, गुन्हा दाखल, 24,000 दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द। बदलापुरातील आधीच्या घटनेवर देखील कारवाई केली, आता देखील करू, आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलीस काम करतायत। बदलापूर घटनेनंतर बावनकुळेंची 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका, तर 7 फेब्रुवारीला निकाल लागणार, 20,000 उमेदवार रिंगणात। राज्यात 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार, 18 देशातून महाराष्ट्रात गुंतवणूक येतेय, दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती। रत्नागिरीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना धमकी दिल्याचा नगर परिषदेच्या इंजिनियरवरती आरोप, तर नगर परिषदेत प्रशासकीय काळामध्ये 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा तिवरेकरांचा दावा। आज पंढरपूरमध्ये वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न। 25 प्रकारच्या 5 टन रंगीबेरंगी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट। मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीचा निर्णय, हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस। सोनं 4,300 रुपये तर चांदी 22,000 महागली, जीएसटी सह सोनं 1,60,474 रुपयांवर, तर चांदी 3,39,900 रुपयांवर पोहोचली।